छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी अंगरक्षक आणि अफजल खान वधाच्या प्रसंगी महाराजांचे प्राण वाचवणारे शूरवीर जीवा महाला यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी नाविक संघटनेच्या वतीने शिर्डीत जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात शहरातील मान्यवर, शिवप्रेमी, नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी जीवा महाला यांच्या शौर्यगाथेची उजळणी करत त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला। अफजल खानाच्या वधाच्या वेळी सय्यद बंडाचा हात छाटून छत्रपतींचे प्राण वाचवणाऱ्या या शूरवीराची गाथा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे, असे वक्त्यांनी सांगितले। शिर्डीतील हॉटेल सिद्धांत समोरील चौकाचे नामकरण काही वर्षांपूर्वी वीर जीवा महाला चौक असे करण्यात आले होते। मात्र शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी शिर्डी सुशोभीकरणाच्या नावाखाली तो नामफलक काढून टाकला होता। त्यानंतर नगरपंचायतीने या फलकाचे पुनरुत्थापन करण्यासाठी ठरावही पारित केला होता, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही। यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर चौकाचे नामकरण पुन्हा वीर जीवा महाला चौक म्हणून करण्यात यावे अशी ठाम मागणी या जयंती कार्यक्रमात करण्यात आली। शहराच्या सुशोभीकरणासोबतच इतिहास आणि संस्कृतीचा सन्मान राखणेही तितकेच आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी नाविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, जिल्हाध्यक्ष मनोज वाघ, उपाध्यक्ष शुभम संत, उपाध्यक्ष अजित भिडे, सचिव अनिल कदम, शहराध्यक्ष सुनील गायकवाड, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, विजय जगताप, बाळासाहेब व्यवहारे, संजय बिडवे, रामनाथ वरपे, आनंद बिडवे, दीपक सोनवणे, संजय जायबहार, शशिकांत सोनवणे, अशोक विश्वासराव, सुधाकर बिडवे, संतोष देसाई, काका वाघमारे, संतोष वाघमारे, दत्तू तावरे, वैष्णव गायकवाड, मयूर बिडवे, अक्षय जाधव, भारत बिडवे, संजय बिडे, अण्णा कदम आदी मान्यवर उपस्थित होते। विजय असो। जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शिर्डी नगर परिषदेमध्ये शिवरत्न जीवाजी माने यांची जयंती 309वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। अखंड महाराष्ट्रामध्ये ही जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे। आज आपण जर पाहिलं जीवाजी महाराजांचा इतिहास तर प्रतापगडावर जो तह करायचा होता त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी विश्वासू अंगरक्षक म्हणून जीवाजी माले यांची नियुक्ती केली होती आणि त्यावेळेस तिथं जो तह झाला आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर पाठीमागून वार होणार होते त्यावेळेस सय्यद बंडाचा वरच्यावरती शिवरत्न जीवाजी माले यांनी त्यांचा हात उखडून काढला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या प्रतापगडावरती घोषणा दिली, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी। जीवाजी नसते तर छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते हे स्वराज्य निर्माण झालं नसतं। म्हणून प्रतापगडावर फार मोठा इतिहास आहे। आजही उदयनराजे भोसले महाराज यांच्या उपस्थितीमध्ये प्रतापगडावर दरवर्षीप्रमाणे जीवाजी माले यांची जयंती तिथं साजरी होत असते। म्हणून मी या जयंतीच्या निमित्तानं शिर्डी नगर परिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक असन साहेब असतील त्यांना मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी या दालनामध्ये दरवर्षीप्रमाणे जयंती साजरी करण्याची आम्हाला संधी दिली। मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो। पण साहेब तुम्हाला एक विनंती करतो, शिवसाहेब नाही गेल्या वर्षीसुद्धा आम्ही एक खंत मांडली होती। माजी नगराध्यक्ष सो अनिताताई जगताप यांच्या त्यावेळेस होत्या नगराध्यक्षा कार्यकाळामध्ये त्यांनी ठराव मंजूर करून आम्हाला भोजनालय चौकामध्ये जीवाजी माले चौक ठराव मंजूर करून आम्हाला दिलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही 7 ते 8 नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये तिथं बोर्ड लावलेला होता। पण गेल्या काही 2-2.5 वर्षापूर्वी चौकाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तो आमचा नगर परिषदेने बोर्ड काढला आणि पुन्हा लावून देण्याचे आम्हाला आश्वासन दिलं होतं। आम्ही शिवण्णसुद्धा 2दा निवेदन दिलं। गेल्या वर्षी शिवाजी भाऊ गोंदकर नगराध्यक्ष होते त्यांनासुद्धा निवेदन दिलं। तेव्हा आम्ही पाठपुरावा करून तिथं ते बोर्ड लावण्याची आम्ही शिफारस करू। पण आज पुन्हा एकदा खंत आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे मानतो का छत्रपतींचे विश्वासू अंगरक्षक जीवाजी माले होते, पण त्यांचं जर साधा बोर्ड तिथं लागत नसेल तर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आंदोलन किंवा उपोषण करून तो तिथं बोर्ड लावावा लागेल।
किंवा आम्ही कोणतेही दमदाटी किंवा कोणतेही असं जबरदस्ती तिथे लावत नाही. आमचे काय ठराव आहे, तो ठरावसुद्धा आम्ही आत्ता घेऊन आलेलो आहोत. जर ठराव असून जर आमचा बोर्ड लागत नसेल तर आमच्यावर झालेला अन्याय आणि शिवाजी महाराजांवर हा झालेला अन्याय आणि त्यांच्यावर नसन तर कदाचित आम्हाला असं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अन्याय होतोय का, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि लवकरच तो तिथं बोर्ड लावा असे आम्ही शिर्डी नाभिक संघटनेच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवरत्न शिवाजी महाराज यांच्या जयंती शिर्डी प्रशासकीय कार्यालयात प्रशासनाच्या मार्फत साजरी करण्यात आली. या ठिकाणी आम्ही सर्व शिर्डीचे समाज बांधव व शिर्डीतील विविध स्तरातील पदाधिकारी उपस्थित आहेत. तरी सर्व समाजातील व देशातील सर्व बांधवांना जिवा महाले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाजी महाराज यांचा इतिहास जर सांगायला ठरला, प्रतापगडावर ज्यावेळेस अफजल खानाच्या भेटीसाठी राजांना जायचं होतं, फार महाराष्ट्रावर मोठं संकट आलं होतं, पण त्यावेळेस 4 जणांची परवानगी होती आणि त्या 4 जणांमध्ये आमच्या समाजाचे समाजरत्न शिवाजी महाले यांची निवड झाली आणि ती त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थकी लावली. ज्यावेळेस भेट चालू असताना सय्यद बंडा अफजल खानाचा कोथळा बाहेर पाडला, त्यावेळेस सय्यद बंडाने महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला आणि सय्यद बंड्याचं वार असा होता का तो कधी खाली जात नव्हता. पण त्या चाणक्य बुद्धीने जिवा महाले यांनी वरच्यावर त्याचा हात छाटून काढला आणि त्याचं मुंडकं धडावेगळं केलं, अशी जबरदस्त कामगिरी केली. आणि त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रात एक अशी प्रच झाली की होता जिवा म्हणून वाचला शिवा आणि महाराजांनी त्यांना घोडापालखीचा मान दिला. आत्ताच आमचे योगेश भाऊंनी सांगितलं की आम्ही या चौकात बोर्ड लावला होता, पण रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तो बोर्ड काढला. तरी प्रशासनाला मी विनंती करतो, तेवढीच आमची अस्मिता आणि लोकांचा आदर्श वाटतो तेवढा बोर्ड लावून आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय भवानी, जय जिवाजी. आज छत्रपतींचे विश्वासू, निष्ठावंत असे शूरवीर शिवरत्न शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आपण इतिहास वाचतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अगदी सावलीसारखे असणार. आपण अफजल खान वधामध्ये हे सगळे इतिहास वाचलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट इतकं छान उल्लेख आहे की होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, म्हणजे सावलीसारख्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ विश्वासू म्हणून, निष्ठावंत म्हणून एवढा शूरवीर, म्हणजे महाराजांच्या हल्ला झाल्यानंतर त्यांनी तो परतून लावला. ही इतिहास आपण आपल्या पुढे आहे आणि कायम 400 वर्षानंतरही तो आदर्श इतिहास आपल्या समोर आहे. विश्वासू कसं असलं पाहिजे, निष्ठावंत कसं असलं पाहिजे, हे आपल्यासाठी हा मोठा आदर्श आहे. आपण हा आदर्श घेऊन पुढील पिढीला सुद्धा त्याचं अनुकरण करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असं मी या जयंतीच्या निमित्ताने सांगतो. आणि शूरवीर शिवरत्न शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना शुभेच्छा देतो. आजच्या जयंतीला प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो व सगळ्यांनी खेळीमिळीत येऊन आजचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला व शिर्डी नगरपालिकेने बरेच वेळा प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य केलं आहे. शिर्डी नगरपालिकेला माझी अजून एक विनंती, आणि तथाही जगताप नगराध्यक्ष असताना त्यावेळेस ठराव केला आम्ही चौकाचा, तो ठराव करून मी त्यांना त्याच दिवशी लगेच प्रत दिली होती. या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी संघटित एक मिळून एका विचाराने तिथं बोर्डचं ओपनिंग केलं, बोर्ड लावला, सगळ्यांनी मान्यता दिली व तिथून पुढे नगरपालिकेने ती क्रिया काही पुढे घेतली नाही. पण माझी नगरपालिकेला एक विनंती राहील, सर्व एक विचाराचे कार्यकर्ते सगळे चांगले, असे काय बाकीच्या विचारांसारखे त्यांचे विचार नाही. नगरपालिकेला विनंती राहील, जर त्यांनी तो बोर्ड नसन लावला तर मी त्यांना आज शब्द देतो, आम्ही स्वतः उभे राहून त्यांच्याबरोबर त्या चौकाला नाव दिलेलंच आहे. त्यांनी जर नगरपालिकेला, मी त्यांना आता सांगतो 2 दिवस तुम्ही नगरपालिकेची परवानगी घ्या, आपण इथं स्वतः जाऊन तिथं बोर्ड लावून ओपनिंग करून देऊ. सगळ्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी शिर्डी नगर परिषदेच्या या आवारामध्ये आपण महाप्रतापी आणि शिवाजी महाराजांचे महान अंगरक्षक शिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त आपण आज इथं उपस्थित आहोत आणि समस्त शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी शहर तेली समाज आणि आमच्या वाकचौरे कुटुंबियांच्या वतीने मी आज शिवाजी महालेंना विनम्र अभिवादन करतो. आज या जयंतीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की शिर्डी शहरामध्ये शासकीय जयंत्या अनेक साधू संतांच्या, महापुरुषांच्या इथं घेतल्या जातात, परंतु त्याचं स्वरूप आपण ज्यावेळेस बघतो, हा एवढा मोठा ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजाचे जे साधू संत आहे, महापुरुष आहे, त्यांची जी जयंती साजरी होते ती खूप छोट्या पद्धतीने किंवा सर्वसाधारण पद्धतीने साजरी होते.
अशा वेळेस एवढा मोठा 350 जातींचा ओबीसी समाजाचं मोठं कुटुंब आहे आणि या मोठ्या कुटुंबाच्या एवढी मोठी परंपरा आहे. देशाला महान बनवण्याचं कार्य ओबीसी समाजाने केलेलं आहे आणि त्याचाच हा घटक आहे. शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 बलुतेदाराच्या संकल्पनेला हे उच्चांकी नेण्याचं काम शिवाजी महाराज यांनी केलेलं आहे. असा हा ओबीसी समाज आहे आणि या सर्व महापुरुषांच्या जयंत्या ज्या आहे नगर परिषदेच्या माध्यमातून त्या मोठ्या स्वरूपात, मोठ्या पटांगणामध्ये मोठ्या स्वरूपात साजरी व्हाव्या आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आमचे सगळे सहकारी आहे, सगळे समाजाचे सहकारी आहेत. हे याच्यामध्ये सीओ साहेबांना आणि या पुढे पण जी काही बॉडी तयार होईल त्यांना आम्ही नक्की सांगू की ओबीसी समाजाच्या ज्या काही आहेत महापुरुषांच्या जयंत्या ह्या आता सर्वसाधारण नाही राहिल्या पाहिजे. हे ओबीसी समाजाचं कार्य हे प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांचं काम हे छोटं नाही आहे. समाजाला, देशाला घडवण्याचं काम ओबीसी समाजाने केलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक महापुरुषाचं संतांचं कार्य आहे आणि संतांचं कार्य हे देवाचं कार्य आहे आणि हे देवाचं कार्य प्रत्येक माणसापर्यंत, लहान मुलांपर्यंत त्यांना ही शिकवण गेली पाहिजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांचे जे शिलेदार आहे जीवा महाले यांची आज 390 पुण्यतिथी जयंती असल्यामुळं आज आपण इथं सगळे जमलो आणि त्यांना आपण समाजाच्या वतीने आणि सर्व शिर्डीकर बांधव यांच्या वतीने आज जीवा महाले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आणि सगळे जे आपण आज या ठिकाणी जमलेलो आहे तर एक सांगू इच्छितो, थोडा आपलं उद्या 10 तारीख आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची शताब्दी वर्ष आहे. तर त्यानिमित्त आपण उद्या सगळ्यांनी शताब्दीचा जो कार्यक्रम आहे जो श्रीरामनगरमधून निघण आणि नंतर जो प्रकट कार्यक्रम आहे सिलोरोक या ठिकाणी होणार आहे. तरी या मोठ्या उत्सवासाठी ज्या 100 वर्ष पूर्ण झाले संघाला, RSSला, तर आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या स्वरूपात उपस्थित राहावं आणि पुन्हा एकदा जे आपण सगळे जमलो जे शिवाजी महाले यांच्या पुण्य जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन करतो. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या उभारणीमध्ये शिवाजी महालेंचं काय योगदान आहे हे उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला ते ज्ञात आहे. आज शिवरत्न जीवा महाला यांची 390वी जयंती आज आपण या शिर्डी नगर परिषदेमध्ये साजरी करत आहोत. मी नगर परिषद प्रशासनाचं मनापासून धन्यवाद देतो. दरवर्षीप्रमाणे ते सगळ्याच महामानवांच्या, सगळ्याच महापुरुषांच्या, महानायकांच्या जयंत्या साजऱ्या करतात. त्याच अनुषंगाने आजच्या ह्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. मी सर्व नाभिक समाजाला, शिर्डी शहरातील सगळ्या नागरिकांना आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो. आणि आत्ताच आमच्या नाभिक समाजाच्या अध्यक्षांनी, योगेश भाऊंनी जी खंत व्यक्त केली, मला खरं म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये दोष द्यायचा आहे. मागच्या वर्षी तुम्ही जर याची मागणी केली असेल आणि 1 वर्षभर आपल्याकडून पाठपुरावा झाला नाही म्हणून नगरपालिकेने आज जर या ठिकाणी तो बोर्ड लावलेला नसेल शिवाजी महाराज चौकाचा, ठराव असताना देखील जर नगरपालिका प्रशासन या पद्धतीने वागत असेल तर माझी आपल्याला विनंती, आपल्याकडे बोर्डात आता तयार असेल आपण आता जाऊ आणि बोर्ड लावू. आपण नगरपालिका प्रशासनाची वाट बघण्याची गरज नाही, कारण आपल्याला ठराव आहे तर आपलं काय कारण आहे बाकीचं. इथं बिगर बेकायदेशीरपणे जो काही कारभार चालू आहे आपल्याला त्याच्यावर कशावर बोट ठेवायचं नाही. आज जयंतीचा उत्सव आहे, आनंदात साजरी करूया आणि सन्मानाने आजचा जो बोर्ड आहे चौकातला आपण सगळेजण त्या ठिकाणी जाऊ आणि लावून देऊ. काय हरकत आहे का. शिवरत्न जीवा महालेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिवाजी. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या 18 पगड जातीच्या जो समूहामध्ये जर एक प्रचलित नाव असेल तर ते शिवाजी महाले यांचं आहे. आणि त्या काळामध्ये होता जेव्हा म्हणून वाचला शिवा हे जे ब्रीद वाक्य जे युवकांनी आज प्रेरणादायी ठरत आहे त्या माध्यमातून आज त्यांची जयंती आहे. आता एक खंत व्यक्त केली बोर्डाची शिवसाहेबांना, तसेच सुजयदादाला आमची विनंती राहील कारण आता प्रत्येक घटकाला आपल्याला न्याय देणं गरजेचं आहे आणि तो न्याय ही शिवाजी महाले यांचा जो चौक जिथं अधिकृत ठराव केलेला आहे त्या ठरावानुसार तो बोर्डही लवकर लावावा आणि समाजाला न्याय द्यावा. आता आपण बघितलं तर ह्या कार्यक्रमामध्ये या जयंतीनिमित्ताने विविध जाती धर्माचे लोक आलेले आहे. म्हणजे जे शिवाजी महाराजांचे जे विचार होते 18 पगड जाती ते आज प्रामुख्याने इथं शिर्डीमध्ये दिसत आहे. याचा मनस्वी खूप आनंद आहे आणि ह्याच पद्धतीने सर्व या शिर्डी शहरामध्ये सर्व एका जीवाने, एका दिलाने राहून शिर्डीच्या भविष्यात आपण विनंती यांना करत आहोत, बाबांनाही करू की असंच गुढी गुलाबीने या शिर्डीचा कसा आपला मिळून विकास करता येईल या माध्यमातून सर्व
इथं उपस्थित बांधव आहे. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा व असेच एक जीवाने सर्व राहून भविष्यकाळात आपण शिर्डीच्या विकासाचा एक हातभार लावूया. आज शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात शिर्डी नगर परिषदेमध्ये साजरी होत आहे. खऱ्या अर्थाने जयंती साजरी करत असताना ज्या ज्या महापुरुषांनी समाजासाठी जे योगदान दिले त्या योगदानाची प्रबोधन आणि समाज जागृती झाली पाहिजे. शिर्डी नगर परिषदेने आजच्या दिवशी जो काही जिवाजी महालाच्या चौकाचा नास्ते नाबूद करून जो अपमान केलेला आहे ते अपमानामध्ये मी शिर्डी नगर पंचायतच्या आपल्या याच्या मार्फत मी एक विनंती करतो की आपण एका आठवड्याच्या आत शिवश्री जिवाजी महाले यांचा जो चौक आहे त्या चौकाला ॲक्रेलिक बोर्डाने नामकरण करण्यात आलं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं ॲक्रेलिक बोर्डाने नामकरण करण्यात आलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲक्रेलिक बोर्डाने नामकरण करण्यात आलं, त्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचाही ॲक्रेलिक बोर्डाने उद्धार करण्यात आले. त्याच धर्तीवर आणि त्याचप्रमाणे शिवश्री शिवाजी महाले यांचाही बोर्ड लावण्यात यावा आणि एका आठवड्यात लावण्यात आला. शिर्डी नगरपालिका जर असक्षम असेल तर आम्ही सर्व समाज बांधव पैसे गोळा करून तो बोर्ड तिथे लावू आणि एका आठवड्यात मी शिर्डी नगर पंचायतीला आव्हान करतो, एका आठवड्यात जर तुम्ही लावले नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये समाज बांधव तिथे मोठ्या उत्साहाने ॲक्रेलिक बोर्ड लावेल.